we have a decent number, we will start the class 8th from Monday. Okay? And 9th and 10th, 9th onwards, students can join the class from today evening. And you will share the WhatsApp link here in the chat only. Okay, over to you now. Thank you, ma'am. सो नमस्कार सगळ्यांना आणि धन्यवाद सगळ्यांनी जॉईन केल्याबद्दल. तर आपण आजच्या सेशन मध्ये, आजच्या या सत्रामध्ये ऑनलाईन क्लासेस आपण कशा पद्धतीने आपल्या ऑर्गनायझेशनद्वारे केली जातात आणि यानंतर आपण कशा पद्धतीने आपले क्लासेस पूर्ण करणार. तर माझ्या माहितीनुसार आजच्या सेशन मध्ये वर्ग 9, 10 आणि 11वी 12वीचे विद्यार्थी जॉईन आहेत. तर तर आजच्या सेशन मध्ये मी तुम्हाला जे सांगते आहे ते ऐकून तुम्हाला यानंतर होणारे जे काही क्लासेस आहेत त्या पद्धतीने आपल्याला ते चालायचं आहे. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्या ऑर्गनायझेशन बद्दल मी आपल्याला सांगते आहे की आम्ही कोण आहोत आणि आम्ही आपल्यापर्यंत कसे पोहोचलो. तर सगळ्यात महत्वाचं, आम्ही युकाटेपल फाउंडेशन मुंबईमध्ये याची संस्था आहे. तर आपलं जे क्लासेस आहेत हे ऑनलाईन होत आहेत आणि सगळ्यांना माहित आहे की लॉकडाऊन नंतर म्हणजे कोविड नंतर सगळे जे क्लासेस आहेत ते ऑनलाईन करण्याचा किंवा झालेली आहेत. तर त्यासाठी म्हणून आपण प्रयत्न केलेला की जे गावाकडील विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत आपण कशा पद्धतीने पोहोचा. तर मी सुद्धा गावातली आहे, तर त्यामुळे आम्हाला गावामध्ये अशा प्रकारची जी सुविधा आहे आम्हाला शिकवायला टीचर्स अवेलेबल नव्हती. पण आता आपल्याकडे मोबाईल असल्यामुळे जवळपास आपल्या प्रत्येक घरी एकतरी मोबाईल असतो. तर आपल्या संस्थेचा हाच एक उद्देश की गावामधील विद्यार्थी त्यांच्यामध्ये प्रतिभा भरपूर आहे. जसं आता सांगितलं मालतीने, तिला गणिताची आवड आहे आणि वर्गामध्ये सुद्धा तिचा वावा होत असतो गणितासाठी. पण तिला फक्त इंजिनिअरिंग म्हणजे तिचा करिअर किंवा भविष्य म्हणून तिला फक्त एकच मार्ग तिला माहिती आहे. त्यासारखं मॅमने सांगितलं की सीए सुद्धा ती करू शकते. तर असं होतं की आपल्याला येतं बरंच काही, पण आपल्याला माहिती थोडी असते. थोडक्या माहितीमध्ये आपल्याला वाटतं की एवढंच पुरेसं आहे. तर आपली जी ऑर्गनायझेशन आहे ही विद्यार्थ्यांना त्यांचं समोर भविष्यामध्ये 11वी 12वी नंतर त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मदत करत असते. परत आज जे विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे टीचर्स नसतात, कधी शाळेमध्ये असतं की एखाद्या टीचर विषयाकरिता नसतात, तर त्यांच्याकरिता म्हणून आपले ऑर्गनायझेशन त्यांना शाळेमध्ये टीचर्स फक्त वर्ग 8वी करिता, पण संध्याकाळी आपण जे क्लासेस घेत असतो वर्ग, त्यावेळी त्यांना आपण त्या मदत होत असते या सगळ्या गोष्टींमुळे. तर आपले ऑर्गनायझेशन ऑनलाईन प्लॅटफॉर्म म्हणजे ऑनलाईन द्वारे विद्यार्थ्यांना पूर्ण मदत करण्याचा प्रयत्न करत असते. तर या सगळ्या मागचं कुणाचं हात, तर कुणाचं मार्गदर्शन किंवा कुणाचा पाठिंबा, तर आहेत प्रेमा मिश्रा मॅम. तर त्यांच्या सहाय्याने, त्यांच्या मदतीने, मार्गदर्शनाने आपली ह्या ऑर्गनायझेशन चालत असते. आपल्या मॅम आहेत, त्यांनी दिल्लीमध्ये त्या हेडमास्टर्स राहिलेल्या आहेत. त्या संस्थांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्यांना जवळपास 31 वर्षाचा अनुभव आहे. तर त्यांच्या खाली आपण काम करतोय. आणि जे गावाकडील विद्यार्थी आहेत त्यांचं काय, तर त्यांचा एक मुद्दा हा की शहरातील विद्यार्थ्यांना तेवढं अवेलेबल असतं, म्हणजे त्यांच्याकरिता प्लॅटफॉर्म अवेलेबल असतं, त्यांना माहिती पुरेपूर असते. पण गावाकडील विद्यार्थी ज्यांना माहिती नसतं त्यांच्याकरिता म्हणून त्यांनी ही ऑर्गनायझेशन सुरू केलेली आहे आणि त्याद्वारे विद्यार्थ्यांना ते मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न करीत असतात. तर त्यासारखंच आपली ऑर्गनायझेशन काय करत असते, तर जे विद्यार्थी आहेत, आता जसं विद्यार्थी 8व्या वर्गामध्ये 9वी 10वी 11वी 12वी, तर यांना आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे त्यांना डिजिटली, जसं आपण ऑनलाईन क्लासेस घेत आहोत, तर त्यांना आपण डिजिटली ट्रेन करण्यासारखं काम करतोय. तर याचे सेशन होत असतात, पण सध्या आज सेशन होत नाही आहेत. पण
झाली तर आपल्याला कळवलं जाणार ऑनलाईन. आपल्या मीटिंग मध्येच एक लिंक येत असतं की आज हा सेशन होत आहे, त्याकरिता प्रोफेशनल्स बोलवली जातात. तर त्यावेळी सगळ्यांनी प्रयत्न करायचा, त्यावेळी AI टूल्स कसे यूज करायचे किंवा लॅपटॉपचा वापर कसा करायचा किंवा स्वतःचा अभ्यास करत असताना कोणत्या पद्धतीने आपण त्याला परत चांगलं बनवू शकतो, अभ्यास सोपं कसं होणार, त्यासाठी म्हणून आपण हे घेत असतो सेशन. ठीक आहे. परत आपण जे शिकवत आहोत हे आपले वर्ग 8वी 9वी 10वी 12वी याचे स्टेट बोर्ड आपण या फ्रेमवर्क म्हणजे सिलेबस जो म्हणतो आहोत, अभ्यासक्रम, तो आपण स्टेट बोर्डचा फॉलो करत आहोत. तर इकडे तिकडचं कुठचंही न घेता आपण स्टेट बोर्डचा पण फॉलो करत आहोत. ठीक आहे. तर आज महत्वाचं भेटण्यामागचं कारण म्हणजे हे की विद्यार्थी जे नवीन आहेत, जे आपले आता 3 आठवडे झालेले आहेत विद्यार्थी, ज्यांनी क्लासेस सुरू आहेत, शाळा सुरू झालेल्या आहेत, तर त्यांचे जे नवीन आहेत त्यांच्याकरिता माहिती म्हणून देण्यासाठी तर आपण कशा पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचलो, जसं तुम्हाला मी कॉल केलेला किंवा मेसेज केलेला, तुम्हाला कुठून तरी माहिती मिळाली, बरोबर? तर त्यासाठी म्हणून आपण व्हॉट्सअप ग्रुप वापरत आहोत. आता या समोर समजा आपली मेल आयडी बरोबर असल्यास, आपण जी मेल आयडी आम्हाला पुरवलेली आहे ती बरोबर असल्यास आपल्याला मेल आयडी वर सुद्धा क्लासचे टाइम टेबल म्हणजे कोणत्या दिवसाला, आठवड्याला कोणते विषय घेतले जाणार ते तुम्हाला पाठवलं जाईल. ठीक आहे. त्यासारखंच वर्ग संपल्यानंतर, एखादा विषय संपला आणि वर्ग संपल्यानंतर आपल्याला जे असाइनमेंट्स आहेत किंवा वर्कशीट्स आहेत, आपण म्हणतो ना गृहपाठ, होमवर्क, तर ते तुम्हाला पाठवलं जाणार आहे आणि ते तुम्हाला सोडवायचं आहे प्रत्येक क्लास नंतर. ठीक आहे. तर जे सिलेबस LMS आहे त्याबद्दल आपल्याला संगीता मॅम सांगणार. तर त्या अगोदर आपण जे आतापर्यंत मी सांगितलेलं आहे एवढं समजलेलं आहे का? कोणाला काही प्रश्न? नो मॅम. येस. श्रेया गायकवाड, राईट? येस. येस So, मॅम. हा. सो आतापर्यंत आपण जे सांगितलं यामध्ये व्हॉट्सअपद्वारे सगळ्यात अगोदर आपण सगळ्यांसोबत कम्युनिकेट म्हणजे बोलणं, चालणं, किंवा तुम्ही, माझा नंबर तुमच्याकडे आहे, तुम्ही मला कॉल मेसेज करू शकता की काही अडचण असल्यास किंवा तुम्हाला काही समजत नसल्यास. त्यासारखंच तुम्हाला तुमची जी मेल आयडी आहे, आता आपण वर्ग 8वी 9वी 10वी 11वी 12वी, तर आप सगळ्यांकडे मेल आयडी अवेलेबल असतं, मोबाईलमध्ये मेल आयडी असतेच. ठीक आहे. तर पुढील टाइम टेबल किंवा जे क्लासेसची लिंक आहे हे आपल्या मेल आयडी वर येणार आहे. तर सगळ्यांनी ते तयार ठेवायचे. ठीक आहे. संगीता मॅम, यू वॉन्ट टू कंटिन्यू? सो हे जे LMS आहे, लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम, तर यामध्ये काय दिलेलं आहे, ही आपली जी साईट आहे, यू कॅटapult फाउंडेशनची एक साईट आहे. तुम्ही ऑनलाईन सर्च केलं यू कॅटapult फाउंडेशन, त्यावर तुम्हाला LMS सगळ्यात खाली आले, सगळं वाचून झाल्यानंतर खाली आले तर एक LMS पोर्टल म्हणून तुम्हाला दिसेल, लर्निंग मॅनेजमेंट. म्हणजे आपण जे काही शिकलो आतापर्यंत किंवा जी काही क्लासेस झाली त्याबद्दलची वर्कशीट म्हणजे असाइनमेंट म्हणावं, किंवा तुम्हाला झालेले जे रेकॉर्डेड क्लासेस आहेत ते सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल मिळणार. तर समजा एखाद्या विद्यार्थ्याचा क्लास सुटला तर काय करणार, त्यासाठी म्हणून आपल्याकडे युट्यूब चॅनल सुद्धा आहे. आपले यू कॅटapult फाउंडेशनचा युट्यूब चॅनल आहे, त्यावर तुम्ही झालेली क्लासेस डेट वाईज किंवा टॉपिक वाईज तुम्ही सर्च करू शकता, ते तुम्हाला मिळणार. ठीक आहे. तर तुम्हाला जे LMS म्हणून जे दिलेलं आहे सिलेबस आणि LMS म्हणून, तर हे तुमच्या सोयीकरिता, म्हणजे जे विद्यार्थी एखाद्या वेळी अवेलेबल असले नाही तर त्यांच्याकरिता म्हणून आपण हे चालू केलेलं आहे. ते सांगितल्यासारखंच आता कम्युनिकेशन खूप महत्वाचं आहे, कारण ऑनलाईन आहे, आपण कुठेही रोज भेटीगाठी होत नाही. तर आपल्याला ऑनलाईन असल्यामुळे कम्युनिकेशन आपलं फक्त व्हॉट्सअप ग्रुप आणि या मेल, तर मेल सध्या आपण आलेलो नाही आहोत, पण व्हॉट्सअपवर आपण कशा पद्धतीने राहणार, तर सगळ्यांना सूचना मॅमनी तुम्हाला विचारलं सुरुवातीला की कुणी इंग्लिश मिडियमला आहे की मराठी मिडियमला, त्यामागचं कारण काय. तर आपल्याकडे 2 ग्रुप आहेत व्हॉट्सअप ग्रुपचे. तर इंग्लिश मीडियम एक ग्रुप आहे आणि मराठी मीडियम
ते करण्यामागचं कारण की समजा आपण इंग्लिश आणि मराठी विद्यार्थ्यांना एकत्र ठेवलं तर क्लासेसचे जे लिंक असतात ना ते एकत्र शेअर केली जातात. त्यावेळी गोंधळ हा होतो की विद्यार्थी चुकीच्या क्लासला जॉईन होतात. त्यामुळे आपण मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम हे ग्रुप दोन्ही वेगळे केलेले आहेत सेपरेट. तर तुम्हाला आता ग्रुपमध्ये जॉईन केलं जाणार मराठी ग्रुपमध्ये आणि इंग्लिश ग्रुपमध्ये. जसं तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्यावेळी तुम्ही तिथे लिहिलेलं आहे की सेमी इंग्लिशला आहात आपण की मराठी मीडियमला. ओके, तर त्यावरून आपल्याला ग्रुपमध्ये जॉईन केलं जाणार. तर तुम्हाला तुमचे जे मेसेजेस आहेत दिवसाला कमीत कमी 2दा चेक करायची आहेत. का बरं चेक करायचे 2दा? कारण सकाळी तुम्हाला 12 वाजतापर्यंत तुमचे क्लासेस तुम्हाला सांगितले जाणार. मात्र संध्याकाळी 5 वाजता तुम्हाला चेक करायचं आहे की क्लास कंटिन्यू आहे का. कारण एखाद्या वेळी काय होतं ऑनलाईन क्लासेसमध्ये टीचर अवेलेबल नसतात किंवा नेटवर्क इश्यूमुळे, आता पावसामुळे नेटवर्क इश्यू असतं, त्यावेळी लाईट नसतं आहे, त्यावेळी क्लासेस कॅन्सल होऊ शकतात. तर ऑनलाईन क्लासेसचा एक असतं की क्लास कॅन्सल होत आहे तर हे आपल्याला फक्त मेसेजद्वारे माहिती केलं जाणार, कुणालाही कॉल केलं जाणार नाही. सो तुम्हाला तुमची जी मेसेज आहेत व्हॉट्सअप ग्रुप आहे हे दिवसातून 2दा चेक करायचे. एकदा दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता. 5 ते 6च्या दरम्यान तुम्हाला क्लासेस कॅन्सल होत आहेत का हे कळवलं जाणार. ओके, जेणेकरून आपला जो 7:30 वाजताचा जो क्लास आहे जो सुरू होणार आहे संध्याकाळी क्लास, त्यामध्ये गोंधळ उडायला नको मुलांचा. ओके, आता जसं मी म्हटलंय की आपले जे क्लासेस आहेत ही संध्याकाळी होत असतात. वर्ग 9वी 10वी 11वी 12वीचे क्लासेस संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होतात. 7:30 ते 8:30 एक क्लास आणि 8:30 ते 9:30 दुसरा क्लास. तर यामध्ये आपले जे क्लासेस आहेत हे दोन्ही एका वेळी घेतले जातात. मराठी मीडियम वेगळा क्लास घेतला जातो, इंग्लिश मीडियम वेगळा क्लास घेतला जातो. ठीक आहे, एखादे विषय असतात ज्यासारखं म्हणजे जिओग्राफी, भूगोल म्हणावं किंवा इंग्रजी, अशी विषय ज्यावेळी मराठी आणि इंग्लिश मीडियम दोन्ही एकत्र क्लास घेतात. मात्र सगळी क्लासेस तुम्हाला तुमची लिंक व्यवस्थित चेक करायची आहे. ओके, तर आपली क्लास घेण्याची कोणती वेळ आहे? संध्याकाळी 7:30 ते 8:30. येस. परत आता आपले हे जे क्लासेस आहे ती संध्याकाळी घेतली जातात आणि यामध्ये तुम्हाला जसं क्लास संपलेला आहे, क्लास आपला झालेला आहे, तर त्यानंतर तुम्हाला वर्कशीट म्हणजे प्रॅक्टिससाठी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून किंवा मुलांना नोट्स म्हणून तुम्हाला वर्कशीट दिली जातात, तुमच्या ग्रुपवरच येतात. ठीक आहे, ती सगळ्यांनी कंप्लीट करायची आहे. त्यासारखीच तुम्हाला एखादा क्लास सुटलेला आहे जसं मी सांगितलं तर तुम्हाला इथे युट्यूब चॅनलची लिंक दिसते आहे, त्यावर तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्हाला जी क्लासेस वाटत आहेत ती सगळी क्लासेस बघा. कारण आता आपण नवीन आहात आणि मी सांगितल्याप्रमाणे आपली जी क्लासेस सुरू झाली आहे त्याला 3 आठवडी झाली आहेत. तर त्यामुळे तुम्हाला थोडं मधात आल्यासारखं वाटेल, कारण क्लासेस कमीत कमी एक तरी लेक्चर धडा संपलेला आहे. सो तुम्हाला ते कव्हर करण्यासाठी किंवा ते समजून घेण्यासाठी तुम्ही युट्यूबवरील जे क्लासेस झालेली आहेत ती चेक करायची आहेत आणि पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, कारण त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही आणि थोडा वेळ लागणार तुम्हाला, कारण आता जे शिक्षक आहेत, टीचर्स आहेत, त्यांनी थोडी स्पीड पकडलेली आहे. कारण त्यांच्या माहितीनुसार विद्यार्थी रेग्युलर आहेत आणि तुम्हाला रेग्युलर राहायचं आहे क्लासेसमध्ये, कंटिन्यू क्लासेस करायची आहे. पहिल्या दुसऱ्या क्लासमध्ये असं म्हणू नका की मला समजत नाही आहे. थोडं वेळ द्या, टीचर्सला तुम्ही वेळ द्या, तुम्ही समजून घ्या. तुमचे वही, पेन, नोटबुक तुम्ही स्वतः घेऊन बसा. प्रत्येक क्लासमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी नोटबुक, पेन, पेन्सिल घेऊन बसायचं. तुम्ही नोट्स काढायचे, कारण मोबाईल तुम्ही घेऊन बसला क्लासमध्ये, तुम्ही झोपायचं नाही, कुणीही झोपता कामा नाही. सगळ्यांनी व्यवस्थित बसा. क्लासमध्ये प्रश्न विचारले जाणार, प्रत्येकाची नावं घेऊन विचारली जात असतात. सगळ्यांनी त्याची उत्तरं द्यायची, माईक अनम्यूट करून त्याची उत्तरं द्यायची आणि प्रयत्न करायचा की मॅमला जास्तीत जास्त प्रश्न विचारायचे, जेणेकरून तुमचा फायदा व्हायला हवा. तुम्ही समजा 2 तास देत आहात तुम्ही स्वतःचे क्लासेस करिता, तर फायदा करून घ्या. फ्री क्लासेस आहेत,
तुम्हाला कुठलाही चार्जेस लागत नाही आहे. मॅमला तुम्ही प्रश्न विचारा आणि नोट्स जी सांगितली आहे, जसं मी हे म्हटलं आहे की वर्कशीट्स तुम्हाला पुरवली जाणार, म्हणजे पीपीटी म्हणावं किंवा प्रश्नपत्रिका तुम्हाला एक धडा संपल्यानंतर तुम्हाला दिलं जाणार. तर ते तुम्ही मॅम कडून विचारा आणि त्यांना पुरेपूर प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करा. ओके. तर इथे जसं सांगितलेलं आहे की सिलेबस आणि करिक्युलम प्लॅन, तर हे सांगण्याचा हा उद्देश की आपण प्रत्येकाच्या शाळेमध्ये जे टेस्ट असतात किंवा जे पेपर असतात ते मागे पुढे होत असतात. तर आता जे विद्यार्थी आहेत वर्ग 9वी-10वीचे, तर त्यांचे जुलैच्या एंडिंग मध्ये पेपर आहेत. काही विद्यार्थ्यांच्या शाळांमध्ये ऑगस्टच्या पहिल्या वीक मध्ये, तर एका आठवड्याचं थोडं मागे पुढे होऊ शकतं. पण तुमचा जो अभ्यासक्रम आहे हा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आपले जे शिक्षक आहेत, जे शिकवत आहेत, त्यांना एकदा माहिती द्यावी लागणार की मॅडम आमचं हे सुरू आहे, आम्हाला हे चालू करायचं आहे. मॅमने विचारलं की आपल्या शाळेमध्ये काय सुरू आहे, तर नक्की सांगा, त्यांना माहिती द्या, त्यानंतरच टीचर यांना कळणार. ठीक आहे. वर्गामध्ये सगळ्यांचा प्रतिसाद असायला हवा. तुम्ही ज्या पद्धतीने विचारणार त्याच पद्धतीने मॅडमला, टीचर्सला, सरांना त्यांना समजणार. ठीक आहे. महत्वाचं, आपली रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे? आपण आपल्याकडे फ्री मध्ये कोचिंग क्लासेस देण्याचा प्रयत्न करतोय, पण तुमची एक विद्यार्थी म्हणून तुमची काय यामागे जबाबदारी राहणार, तर काय, तर तुम्हाला तुमच्याकडे फोन, लॅपटॉप ज्यांच्याकडे असेल उत्तम, पण फोन असायला पाहिजे, त्यामध्ये नेटवर्क पूर्ण असायला पाहिजे आपला जो नेटवर्क आहे. कारण मग बऱ्याच वेळी काय होत आहे, तुम्हाला स्क्रीन दिसत नाही, टीचरचं काय शिकवत आहे किंवा टीचरचा आवाज येत नाही त्यावेळी. म्हणून नेटवर्क असू द्या, दुपारी सगळं नेटवर्क संपवून टाकू नका. ठीक आहे. आणि तुमच्याकडे नोटबुक, मी सांगितल्याप्रमाणे नोटबुक, पेन, पेन्सिल घेऊन बसा. खाली हातांनी क्लासेसला बसू नका. ऑनलाईन क्लासेस आहेत म्हणून झोपून क्लासेस कुणीही करू नका. परत तुमची अटेंडन्स पूर्ण असू द्या, कारण आम्ही तुम्हाला ग्रुपवर जॉईन करतोय, तर आम्ही तुमची अटेंडन्स घेणार. तुमची अटेंडन्स लिहिली जात आहे आणि ज्यांची अटेंडन्स कमी असणार त्यांच्या घरी फोन जाणार की आपला विद्यार्थी येत नाही आहे किंवा काय होत आहे, आपल्याकडे काही अडचण आहे का, ते विचारलं जाणार. ठीक आहे. तर तुमच्याकडे तुमचे जे मेसेजेस, मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही मेसेजेस चेक करा, दिवसाला 2दा चेक करा. 12ला 5ला एकदा नेटवर्क तुमचे मेसेजेस चेक करा. त्यासारखंच तुमचा जो होमवर्क आहे, जे सांगितलं जाणार आहे वर्कशीट, ते तुम्ही सगळ्यांनी कम्प्लीट करा. ठीक आहे. कारण मॅम सुद्धा विचारणार आणि त्यासाठी ते खूप गरजेचं आहे तुम्ही कम्प्लीट करणं. ठीक आहे. आणि काही अडचण असल्यास किंवा काही प्रश्न विचारायचे असल्यास तुम्ही मला मेसेज करू शकता. माझा नंबर तुम्हा सगळ्यांकडे आहे. तर संगीता मॅमचा सुद्धा तुमच्याकडे नंबर आहे. सगळ्यांनी त्यावर तुम्ही मेसेज करू शकता काही प्रश्न असल्यास किंवा कॉल करू शकता. ठीक आहे. तर यामध्ये आपण वर्ग 8वी ते 12वीचे आपण क्लासेस घेत आहोत सध्या. तर डिजिटल मचान म्हणण्याचा कारण हे की हा डिजिटली एक जाळं आहे. मचान आपण म्हणतो ना, मचान मच्छी पकडण्याचं जाळं. तर हे क्लासेस एक डिजिटली आपण क्लासेस घेतोय म्हणून मला असं म्हणण्यात आलेलं आहे. तर यामध्ये आपण विद्यार्थ्यांची जी एक्झाम आहे, रेग्युलर होणारी एक्झाम, त्याचा सिलेबस पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. अगदी त्यासारखंच आता जसं मॅमने विचारलेलं तुम्हाला की तुम्ही करिअरमध्ये काय करणार, तुमची काय इच्छा आहे, तर त्यासाठी म्हणून आपण एक करिअर गायडन्सचे सुद्धा आपण क्लासेस घेत असतो. तर त्याचे सुद्धा ग्रुपमध्ये मेसेज येत असतात. पॅरेंट्स मीटिंग होत असते ऑनलाईन संध्याकाळच्या वेळेला, जेणेकरून आम्हाला पालक मिळायला हवे. तर पालकांची सुद्धा एक मीटिंग होत असते की विद्यार्थ्यांना काही अडचण आहे का, तुम्हाला काही प्रश्न आहेत का. त्यासारखंच तुमचे जे करिअर गायडन्स म्हणजे भविष्याबद्दलचे जे काही प्रश्न असणार त्यासाठी पण आपण सेशन घेत असतो. तर अशा प्रकारचे जे सत्र होत असतात, या सत्रांना सगळ्यांनी अटेंड राहणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्या माहितीसाठी आपण हे करतोय. तर तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. तर ग्रुपमध्ये येणारे कोणतेही मेसेज कुणीही इग्नोर करू नका. सगळ्यांनी मेसेजकडे लक्ष द्यायचं आणि पालकांची मीटिंग असो, करिअर गायडन्स असो,
सगळ्यामध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करायचं आहे. ओके, सो आतापर्यंत जे काही सांगितलं त्यामध्ये कुणाला काही प्रश्न विचारायचे असल्यास मला विचारू शकता. हॅलो. हॅलो. हा मॅडम, ते आपली लिंक कशावर पाठवणार? ईमेल आयडी वर का व्हॉट्सअप ऍपवर? सध्या तरी व्हॉट्सअपवर पाठवणार. क्लासेसची लिंक ना? हो मॅडम, आणि टाइम टेबल वगैरे? हा, आपण व्हॉट्सअपवर पाठवणार क्लासेसची जी लिंक असते, पण पुढील आठवड्यामध्ये आपले जे मेल आहेत त्यावर पाठवलं जाणार. तर आपली जी मेल आयडी आपण दिलेली आहे फॉर्म मध्ये ती बरोबर असायला पाहिजे. ठीक आहे, यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये म्हणावं किंवा येणाऱ्या वेळामध्ये आपल्याला सगळी जी माहिती आहे ती मेल आयडी वर पाठवली जाणार. पण सध्या आपण व्हॉट्सअप याचा वापर करतो. हो. Prerna, can you ask everybody to switch on the camera? सॉरी मॅम. Can you ask everyone to switch on their camera? येस. तर सगळ्यांनी काय आपले कॅमेरा ऑन करा. येस. उन्नती, कॅमेरा ऑन करा. कोमल, सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा. येस. Quickly, Pradyum, why you are here? Jayesh, this session was not for you. But okay, Om is also here. You don't read messages. But anyways, good to see all of you. Pranali, switch on your camera. Dharmraj and Shravan. जल्दी से. Anshika, कैमरा जल्दी से ऑन करो. आप लोग कैमरा ऑन करो जल्दी से. वेरी नाइस. आई कैन सी मेनी स्टूडेंट्स. श्रवण, आप कैमरा ऑन कर सकते हो बेटा? जल्दी से कैमरा ऑन करो. वेरी नाइस. और I have taken your photograph so that I can keep it. Okay, I want to know. I can stop the recording. आपको जो भी सेशन मैम ने बताया अभी